राहुल पाटील आपल्याला विनंती आहे या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांची भूमिका पार पाडायची आहे. या ठिकाणी आपण पाहताय श्री तेजस घारे आमच्या गोहे गावचे एक सुंदर नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी ऋषी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तेजसजी घारे यांचं स्वागत करायचं आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता, झेल होऊ शकतो. परेश या ठिकाणी चुकी करतोय. एक मोठा फलंदाज आबी याला या ठिकाणी दिवनदान दिलं जात आहे. चौकार अडवलाय परंतु एक सोप्पा झेल त्या ठिकाणी सोडला गेलाय. या दरम्यान एक धाव मात्र पळून पूर्ण झाली. या एका धावेने आपण पाहताय धाव फलकाचं खातं उघडलं जात आहे. नीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहा. विकी स्ट्राइक एंडला खोलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ यॉर्कर पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी अजय मोरे कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. या निर्धाव चेंडूची होती सांगता. आता मात्र विकी आंब्रे गोला फलंदाजीसाठी आपण पाहताय. पहिला चेंडू सिंगल धाव, दुसऱ्या चेंडू या ठिकाणी निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर फुलटॉस चेंडूवर सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. डीजे या चेंडूवर चौकाराला धावफलकावर धावा झाल्या 5. हा चेंडू हलक्या हाताने कट करायचं होतं. डाव्या हाताचा गोलंदाज म्हटलं की थोडस आपण पाहतो थोडासा स्विंग असतो बाहेरच्या बाजूला, लेग स्विंग पाहायला मिळतो. नॅचरल स्विंग असतो त्या गोलंदाजाला आणि तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू बाहेरच्या बाजूने वळला, हलक्या हाताने कट करायचं होतं विकीला परंतु निर्धाव चेंडूची होती सांगता. हा चेंडू जोरदार फटका मारायचा होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचा फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या नंदनपाडा संघाला मिळतोय. जिथे एक धाव धावून पूर्ण केली जाते या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 6 या धावसंख्येवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक महत्वाचं षटक घेऊन आपण पाहताय नीरज दाबने हा गोलंदाजी करतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला, फक्त 6 धावा खर्च केल्यात. हा चेंडू सुद्धा या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश येत आहे. टाळ्या व्हायला पाहिजेत नीरज दाबने या गोलंदाजासाठी. आपल्या पहिल्या षटकातील 6 चेंडू या ठिकाणी फेकलेत. एक चौकार जरूर खाल्लाय तरी सुद्धा आपण पाहताय 6 धावा धावफलकावर. या दरम्यान झेल सुद्धा एक सुटला होता आबी पाटील या फलंदाजाचा. डीजे मास्टर या ठिकाणी या चेंडूवर आपण पाहिलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला.
या दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्या. 2 धावांनी आपण पाहताय 8 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे नंदनपाडा संघ. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पायावर टाकलं होतं चेंडूला. सुंदर फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली पुरोहित मुंडे आणि अमर मोरे या दोघांनी. तिथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. या चांगल्या फटक्याच्या जोरावर चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे बाहेर चौकारासाठी. 4 धावांनी आपण पाहता धावफलक खालते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 12 धावा. 12 धावा धावफलकावर. स्ट्राईकला आपण पाहताय विकी आमरे. हा चेंडू लोअर फुल टॉसचा डीप मिड विकेटला खेळून काढलाय. वन बाउंस चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. विकी ऑन फायर. पोचलाय तो म्हणजे नंदनपाडा संघ. आता मात्र या ठिकाणी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. मधली यष्टी उद्ध्वस्त होते. फलंदाज विकी आमरेच्या स्वरूपात पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे नंदनपाडा संघाला. प्रयत्न केला विकी आमरे या फलंदाजाने परंतु परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला तो म्हणजे गोलंदाज निखिल दाबणे या गोलंदाजाकडून. मधली यष्टी या ठिकाणी उद्ध्वस्त केली फलंदाज विकी आमरे याची. नवीन फलंदाज आपण पाहताय आकाश या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आलाय. 1 बाद 16 धावा धावफलकावर आपण पाहताय जिथे नंदनपाडा संघ पहिली फलंदाजी करतोय आणि त्यांना झुंज देतोय पलाक्षी अक्षरा 11 होराळे संघ. हा चेंडू या ठिकाणी ब्लॉकहोल मध्ये पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर बॅक टू बॅकचा हा दुसरा परफेक्ट यॉर्कर होता. या आधीच्या यॉर्करवर यष्टीचीत झाला होता विकी आमरे. त्यानंतर या चेंडूवर सुद्धा या ठिकाणी फलंदाजाला शांत राहण्यास भाग पडलाय. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे 16 धावा धावफलकावर आहे. तर हा चेंडू सुद्धा सुरेख आहे. बॅक टू बॅकचा या ठिकाणी तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातो या दुसऱ्या षटकामध्ये. जिथे 2 षटक समाप्त झाल्याचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि 2 षटकाच्या समाप्ती अंती आपण पाहताय 1 बाद 16 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे नंदनपाडा संघ. या ठिकाणी आता मात्र वैयक्तिक पहिले सांघिक कोटातून तिसरे षटक घेऊन आपण पाहताय गोलंदाज पुरोहित मुंडे. गोलंदाजीसाठी स्ट्राईकला आपण पाहताय अभिज जाधव. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडूला केलंय पुल. पूर्ण ताकदीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पूर्ण ताकदीचं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुखापत झाली असेल तर नाही. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जीवावर आपल्या संघासाठी आपण पाहिला. या चेंडूवर फक्त 1च धाव आली म्हणजे 5 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्यात. 100% एफर्ट देताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी नीरज दाबणे.
एका धाब्याने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. आता मात्र या ठिकाणी खांद्याचा वापर केला होता. या ठिकाणी सेफ हँड मध्ये चेंडू जातोय. जय पाटील कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आलेला आकाश या ठिकाणी भोपळाही न फोडता गोल्डन डकचा झालाय शिकार. घेतली तर मात्र रुपेश साळुंके यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि ते कॅश प्राइज गुगल पेच्या माध्यमातून जो खेळाडू या ठिकाणी ती हॅट्रिक घेईल त्याच्या अकाउंटला जमा होतील. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज नंदनपाडा संघासाठी नेहमीच तारणहार ठरणारा मुन्ना उर्फ सुमित आपण पाहताय डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला. हा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. डाव्या हातासाठी आपण पाहताय डीप मिड विकेटला त्या चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. या दरम्यान त्याचा फायदा दोन्ही या ठिकाणी नंदनपाडा संघाने घेतला आणि 2 धावा धावून पूर्ण केले. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलकावर धावा 19 धावा. आता मात्र या ठिकाणी जोरदार बॅट फिरवले. बॅट आणि चेंडूची मुलाखत नाही. जिथे लेग बायचे पंच लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. लेग बायच्या स्वरूपात आलेली 1 धाव 2 बाद 20 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे नंदनपाडा संघ. हा चेंडू सुरेख टाकतोय पुरोहित मुंडे. ब्लॉकल मध्ये टाकतोय चेंडूला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या ठिकाणी प्रयत्न फसतोय. अभि जाधव या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज आपण पाहता अजूनही मैदानामध्ये आहे. जिथे 20 धावा धावफलकावर लागल्यात आणि धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहताय. हा चेंडू सुंदर फटका हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय चेंडूला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू या ठिकाणी जय पाटीलच्या हातामध्ये येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे जिथे एकच धाव धावून पूर्ण केली जाते. या एका धावेनंतर 2 षटक 3 षटक समाप्त झाले आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 21 धावा. पहिला चेंडू घेऊन या इथं प्रणय आलाय. प्रणयच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. अभि जाधवच्या बॅट मधून येतोय बिग हिट.
6 धावांनी आपण पाहता धावफलक हलताय. धावफलकावर धावा 27. प्रणय या ठिकाणी याला विचार करण्यास भाग पाडले. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन या चेंडूला गती होती. गुड लेंथला स्पॉट केलाय. चेंडूला थोडस उडवलाय. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू जातोय सरळ निखिल दाबणे यशवीक्षकाच्या हातामध्ये. तो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. या निर्धाव चेंडूची होती सांगता धावफलक स्थिरावलं गेलाय 27 या धावसंख्येवर. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक यश त्या ठिकाणी चुकी करतोय. एक धावही भेटली नसती तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अभि पाटीलला मिळालेलं, अभि जाधवला मिळालेलं हे दुसरं जीवनदान आपण पाहत आहे. आणि धावा धावफलकावर लागतात या 2 धावांच्या सहाय्याने 29 धावा. 29 धावा धावफलकावर लागतायत. अभि जाधवला मिळालेलं हे दुसरं जीवनदान. पहिल्याच चेंडूवर झेल सुटला होता त्या ठिकाणी कव्हर पॉइंट रिजन मध्ये, आणि हा झेल सुटलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आता मात्र आलेला षटकार धावसंख्या जाऊन पोचते 35 या धावांवर. 35 धावन आलेला बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. अभि जाधव ऑन फायर. लगातारच्या तिसऱ्या षटकारासाठी 1000 रुपये गितेश खरेले यांच्याकडून, रुपेश सालुंके यांच्याकडून देखील होते आणि गेम चेंजरची कॅप देखील होती. आता मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मुन्ना या ठिकाणी होतोय बाद, परंतु अभि जाधवने आपलं काम चोख त्या ठिकाणी पूर्ण केलंय. धाव संख्येची नोंद ठेवले ती 42 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी गरज आहे आता मात्र 20 चेंडू आणि 43 धावा. सामन्यांमध्ये खारीचा वाटा या ठिकाणी राहुल पाटील यांनी सुद्धा उचललाय. या सामन्यामध्ये स्क्वेअर लेग पंचांचं काम त्यांच्याकडून पाहिलं जात आहे. त्यांना आपण धन्यवाद देऊया. या दरम्यान आपण पाहताय तेजस घारे या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. या सामन्यांना आपण हजेरी लावली, वेळात वेळ काढून आपण या सामन्यांसाठी वेळ दिलात त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद. या ठिकाणी या दरम्यान तानाजी मेंगाळ ग्राउंड स्टाफ आपण पाहताय ग्राउंडवर पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत. नंदनपाडा संघाला विनंती आहे लाईनअप मध्ये आपण आतमध्ये जा, आपलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे.
एक तरुण तडफदार नेतृत्व राकेश भाऊ पाटील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहताय पहिल्या पूर्वार्धाचा 24 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपला आणि पहिल्या पूर्वार्धात आपण नंदनपाडा संघाची फलंदाजी पाहिली, जिथे नंदनपाडा संघाने धावा या ठिकाणी लागवला. स्कोर कार्डर 43 धावांचं कंपल्सरी चेसिंगचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे पलाक्षी अक्षरा 11 होराळे संघासमोर. तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहताय विकी, स्ट्राईक एंडला अमर, नॉन स्ट्राईक एंडला अजय. या ठिकाणी पहिला चेंडू अपील केली जाते. पंचांनी ही दात फेटाळली आहे. अपील करणं आपलं काम आहे. पंचांनी या ठिकाणी पंचांची कामगिरी चोख पार पाडली आहे. या ठिकाणी आपण थर्ड अंपायर मागतापर्यंत आपण पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय रिव्ह्यू नाहीये, टीम साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, फक्त पंचांसाठी असणार आहे. तो सुद्धा आपण बिमरचा नो यासाठी तो रिव्ह्यू ठेवलाय. या दरम्यान आमचे होराळे गावातील आपण पाहताय मंगेश पाटील उर्फ बिटू भाऊ या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आपण या समालोचन कक्षामध्ये. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी डीप कव्हर रिजन मध्ये येतोय. वन बाउन्स बिग हिट अमरच्या बॅटमधून चौकार. ओमकार पाटील आणि गणेश पाटील ही जोडी आपण पाहताय मैदानामध्ये. इथे पहिल्याच चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळाला. अमरच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराने आपलं खातं उघडलंय. वैयक्तिक आणि सांघिक खातं उघडलं गेलंय 4 धावांनी. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका अक्षरशः खणून काढला ब्लॉकॉलच्या चेंडूला. लॉंग ऑफ रेजर मध्ये बंटी त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मिळते 1 धाव. या एका धावाने आपण पाहताय 6 धावांवर जाऊन पोहोचलाय. 5 धावांवर जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करताना होराळे संघ. या ठिकाणी आपण पाहताय लेग बिफोरच्या स्वरूपात ही विकेट मिळतीये. फलंदाज अजय मोरे या ठिकाणी महत्वाचा फलंदाज, महत्वाचा मासा गाळावा लागतोय. गोलंदाज विकी आमरे. या ठिकाणी होराळ्यातील कुठल्याही फलंदाजांनी लगातारचे 3 षटकार अथवा लगातारचे 3 चौकार जर लगावले तर आबी पाटील, परखांद्याचे आबी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतर रुपेश साळुंके परखांद्याचे, त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राकेश मोरे शिरवली यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेज मध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या दरम्यान पहिला चेंडू फुल टॉस होता, गती होती चेंडूला, मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी ट्रायव्हल होतोय. 1 बाउन्स त्या चेंडूची उचल होते, फेकी होतीये, तोपर्यंत मिळतात 2 धावा. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलकावर धावा लागतात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 7 धावा, 1 बाद 7 धावा धावफलकावर लागताय. तर 43 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे होराळे संघ.
हा चेंडू फुलटॉस लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय बंटी. या ठिकाणी सुंदर झेल पकडला जातोय. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. तिथे मात्र फलंदाज नीरज दाभने या ठिकाणी होतोय बाद. या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती आपण पाहताय 43 धावांचा पाठलाग करतोय होराळे संघ. तिथे मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 2-7 या परिस्थितीवर. मात्र सलामीला आलेला फलंदाज अमर मोरे अजूनही मैदानामध्ये इनायत नंबर 4 वर आपण पाहताय पुरोहित मुंडे हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर वापरला जातोय. नंदनपाडा व्हिलेज कडून तांबाटी व्हिलेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट अभि जाधव गोलंदाजी करेल. अमर मोरे स्ट्राईकला. अमर मोरे या फलंदाजासाठी. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 100% एफर्ट पाहायला मिळाले. ते म्हणजे विकी आंब्रे या क्षेत्ररक्षकाकडून. या दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांची. 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलकावर धावा लागतात 9 धावा. धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. यंदाच्या हंगामामध्ये जर या होराळा संघाचा कोण तारणहार असेल तर तो हा अमर मोरे. आणि आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी माझा गाव माझा सन्मान त्यासाठी सुंदर खेळ करताना पाहायला मिळतोय तो आजच्या दिवसामध्ये सुद्धा. या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलाय मिलिंद सावंत यांच्याकडून. या दरम्यान आपण पाहताय डेकू गावातील एक तरुण उद्योजक तरुण नेतृत्व राजू पाटील यांचे आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना सुद्धा या सामन्याच्या माध्यमातून त्यांचं आपण सहर्ष असं स्वागत करूया. अपील केलं जात आहे परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावांनी आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती आपण एंट्री कॅच करायची पाहुण्यांची. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय श्री राजू पाटील त्यांच्या समवेत श्री प्रशांतजी पाटील यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी हा सामना सुंदर फटका पाहायला मिळाला. या दरम्यान एकच धाव आली. एका धाव्याने आपण पाहताय धावफलकावर धावा लागतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. आपला नवीन आलेल्या प्रेक्षक आणि पाहुण्यांसाठी सांगू इच्छितो हा सामना सुरू होराळे विरुद्ध नंदनपाडा या 2 संघादरम्यान. नंदनपाडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 42 धावा धावफलकावर लगावल्या. जिंकण्यासाठी 24 चेंडू 43 धावांची आवश्यकता असताना
दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय 18 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता, ती म्हणजे होराळे संघाला. पुरोहित मुंडे आता मात्र स्ट्राईकला. हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे बाहेर, चौकार. या चेंडूवर 4 धावा आल्या. 4 धावांनी आपण पाहताय 22 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. होराळे संघाच्या तिथे 43 धावांचा पाठलाग करतोय, तो म्हणजे होराळे संघ. पुरोहित मुंडे आता मात्र स्ट्राईकला असणारा एक चौकार, जबरदस्त देखणा चौकार स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळाला. अभिचा पुढचा चेंडू लेफ्ट केलाय, चेंडूला पुल केलाय, चेंडूला परंतु पुल ठरला अनसक्सेसफुल. पकडलाय मुन्नाने त्या ठिकाणी जेल. संपलाय पुरोहित मुंडेचा खेळ. डीजे मास्टर साठी संधी आहे. या ठिकाणी थोडस कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा इकडे करायचा आहे. आपण पाहताय आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी श्री राकेश कुंदा जयराम जाधव यांच्या विद्यमानाने सुरू असलेले हे सामने आणि या सामन्यांमध्ये राकेश भाईंवर असलेलं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आपण पाहताय राजेश दादा पाटील डेकू गावातील एक सुंदर नेतृत्व आहे, तरुण तडफदार नेतृत्व आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो प्रवीण वनवे साहेबांना. त्या ठिकाणी राजेश दादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहताय त्यांचेच बंधू या ठिकाणी प्रशांत दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. ऋषी पाटील याला विनंती करतो आपण प्रशांत दादा पाटील यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. सामना तुम्ही सुरू ठेवायचा आहे. स्कोरर आणि गुणलेखक आपण त्या ठिकाणी लक्ष द्या. 12 चेंडू आणि गरज आहे 21 धावांची. 12 चेंडू 21 धावा म्हणजे 12ला उलट करायचंय 21 करायचंय, परंतु ते उलट करताना या ठिकाणी फलंदाज उलटे होणार की या उलट गोलंदाजांना या ठिकाणी फलंदाज उलटे करणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहताय त्यांच्या समवेत निखिलजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो सागर पाटील आपल्या शुभ हस्ते निखिल पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार करायचा आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचे जतन या ठिकाणी या मैदानावर सुद्धा केलं जातं. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स विकी त्या चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी आपण पाहताय 24 धावा धावफलकावर. त्यानंतर आपण पाहताय अमोलजी देशमुख यांचं सुद्धा आगमन झालंय. तर सागर पाटील यांना विनंती करतो आपण अमोलजी देशमुख यांचं सुद्धा स्वागत करायचं. त्यानंतर त्यांच्या समवेत प्रतीक पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा या ठिकाणी सागर पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. त्यानंतर रवी कर्णुक यांचं सुद्धा आगमन झालंय. प्रणित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय रवीजी कर्णुक यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातोय. सारसन गावातील एक नेतृत्व आहे. आता मात्र हा सामना सुंदर झालाय, हा सामना चांगला झालाय. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. राज गोलंदाजी मार्कवर आहे आणि पाहुणे आपल्या स्टेजवर या सामन्याचा आनंद घेतात. हा चेंडू सुरेख टाकलाय राजने. गती होती चेंडूला कोणत्याही प्रकारे या ठिकाणी चेंडू समजत नाहीये, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. अमर मोरे बघा खेळाडू बघा या खेळाडूची स्वतः या ठिकाणी माहिती होतं मी आउट झालोय, स्वतः त्या ठिकाणी क्रीज सोडून या ठिकाणी निघून आला. तर
हा मोठा हादरा म्हणावा लागेल अमर मोरेच्या स्वरूपात होराळे संघाला. यानंतर 9 चेंडू बाकी असतील आणि धावा करायचे असतील ते म्हणजे 19. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी. यानंतरचा महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना शिरवली एस शिरवली विरुद्ध वनवटे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण वनवटे संघ आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवा. शिरवली संघाचा या ठिकाणी हजर आहे. आता मात्र 9 चेंडू 19 धावा चं आव्हान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज गोलंदाजी करतोय. पहिले 3 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. अमर मोरेचा विकेट या ठिकाणी मिळवलाय. सुरुवात चांगली झाली आहे नंदनपाडा या संघासाठी या गोलंदाजाकडून, परंतु शेवट त्या ठिकाणी कसा होणार हे पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं थोड्याच वेळात आपल्याला मिळणारे उत्तर. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहता अभिजित हा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला आलाय. हा चेंडू आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु बॅट आणि चेंडूची मुलाखत झाली आहे. एक धाव्या दरम्यान मिळते. या एका धावेने आपण पाहताय धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावर. समीकरण बदलत आहे. 8 चेंडू आणि आता गरज आहे 18 धावांची. आता मात्र आपण स्ट्राईकला पाहता फलंदाज जय पाटील हा फलंदाज स्ट्राईकला. हा चेंडू वन साइडला खेळून काढला. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या दरम्यान 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी आपण पाहताय होराळे संघ 43 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचलाय. 4 बाद 27 धावांवर. समीकरण येत आहे 7 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे 16 धावांची. 7 चेंडू 16 धावा. एकात 2 मोठे फटके जर का आले तर मात्र होराळे संघासाठी हा सामना सोपा होणार, खुला होणार. परंतु या उलट हा चेंडू जर निर्धाव आला तर मात्र नंदनपाडा संघ फ्रंट फुटला पाहायला मिळेल. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची अपरेज घेतली आहे. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. जयच्या स्वरूपामध्ये 35वा हादरा मिळतोय तो म्हणजे होराळे संघाला. प्रशांतदादा पाटील, श्री प्रशांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. वनवटे विरुद्ध या पूर्ण 4 दिवसाच्या सामन्यांमध्ये लगावले गेलेत 114 षटकार देखील या सामन्यामध्ये. सहा चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. उत्तरार्धाच्या षटकातील 6 चेंडू आणि गरज आहे 16 धावांची. 6 चेंडू 16 धावा म्हटल्या तर पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके किंवा एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे. तिथे मात्र सफल होऊन या ठिकाणी चेंडू लगावायचा होता. धावबाद होण्याची शक्यता आणि फलंदाज निखिल दाबणेच्या पारीचा होतो या ठिकाणी अंत.
जिंकण्यासाठी. अभि पाटीलने जर अभिजित गोरेने जर हा सामना जिंकवून दिला तर माझ्याकडून कॅश प्राइज असणार आहे, 1000 रुपयाचं पारितोषिक असेल अभि गोरेसाठी. हे जे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय, जिथे 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 5 चेंडू 16 धावा. अभिजित गोरे ऑन स्ट्राइक. हा चेंडू नजर कहीं और निशाना कहीं और, जाना था वासी पोच गए काशी. पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एकच धाव, या एका धावेने आपण पाहता धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 28 धावा. 28 धावा धावफलकावर. 4 चेंडू अजूनही धावा करायचे आहेत. 15. 114 सिक्सर आपण या पूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहिले. 140 चौकार या टुर्नामेंट मध्ये पाहिलं. प्रेक्षकांची मनं जिंकणारी फटकेबाजी आपण या टुर्नामेंट मध्ये पाहिली आणि एक सुंदर आणि सुसज्ज आयोजन राकेश भाई जयराम जाधव यांच्या माध्यमातून आपण या टुर्नामेंट मध्ये पाहिलं. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता. अपील मात्र केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त, कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला. जिथे पंचांनी या ठिकाणी ती दात फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची होती सांगता जिथे धावफलक स्थिरावला गेला. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 28 धावांवर समीकरण आलंय. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. या ठिकाणी बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये. रनआउटच्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय अक्षय सुर्वे. आता मात्र अभिजित गोरे 2 चेंडू 15 धावांची गरज असताना या ठिकाणी बॅट तलवारी सारखी फिरते. बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिले. 1 चेंडू आणि 15 धावा. सामना सोपा वाटत होता.